फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अहो काय झालं? झोप येत नाहीये का? नाही. कसला विचार करता एवढा? तुझा. तुम्हाला झोपेची गरज आहे. झालं. 4 शब्द चांगले बोलावे म्हटले तर ते तुला पटत नाही. काय झालंय काय तुम्हाला? साक्षात्कार. कसला? खरं सांगू विजय, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. आणि मला जगू देत नाही. थट्टा करू नकोस. खरं सांग विजया, तू इथं नव्हतीस ना तेव्हा तुझी खूप आठवण यायची बघ. तुझं ते टोचून बोलणं सुद्धा खूप आठवायचं. त्या दिवसात ते खूप गोड वाटायचं. एकटं राहायची सवय नाही ना. अच्छा अच्छा, माझा विरह सहन झाला नाही म्हणून तुम्ही कमिशनरला मारलं? विजया, मी कमिशनरला मारलं नाही. ओ ओ ओ, आठवत नसेल ना आता, कारण तेव्हा अमृत प्राशन करून आला असा. विजया, अगं खरंच मी कमिशनरला नाही मारलं. खुद्द कमिशनरांनी तसं कबूल केलं होतं. पेपर वाचला नाहीस तू? वाचला, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही कमिशनरला मारलं नाही म्हणून. माझ्यावर विश्वास ठेव विजय. ठेवेन विश्वास, पण माझ्या डोळ्यात बघा आणि खरं सांगा. खरं सांगताय ना मला? खरं सांगू विजया, तुझ्या डोळ्यात पाहिलं ना की मी सगळं विसरतो. त्यामध्ये मी स्वतःला सुद्धा हरवून बसतो. अशी काय होतेस? तुझ्या मनातल्या विचारांचा ताण तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय. कसला विचार करतोयस? कमोच, अरे आता सगळं व्यवस्थित झालंय ना, मग आता झालंय, व्यवस्थित झालंय, पण सगळं नाही. मला खूप काही मिळालं ग. जुन्या आठवणी, जुनी माणसं, पण काय? एका नात्याची खंत वाटते. माझा मुलगा. एक ना एक दिवस तोही तुझ्या जवळ येईल. अगं कधी? माझी बोटं पकडून तो चालायला शिकला. या खांद्यावर बसून मी त्याला फिरवलं, या डोळ्यांनी मी त्याला मोठं होताना पाहिलं.
पण तो आता डोळ्यासमोर आला ना तर विश्वासच बसत नाही की हाच माझा विक्रम. माझा मुलगा माझ्या दूर गेला ग, खूप दूर. ज्याच्यात मी माझं भविष्य पाहिलं तो विक्रम हरवला. शेखर, विक्रम तुझा मुलगा, एक ना एक दिवस त्यालाही कळेल आणि तो तुझ्याजवळ नक्की येईल. Believe me. द्वेषाने नाती तुटतात पण प्रेमाने ती जवळ येतात. याचं कठीण. हा माझ्या इतक्या विरोधात आहे की त्याला कसं कन्व्हिन्स करू हेच मला कळत नाही. तू चुकीचं काही केलंच नाहीयेस. हे हे त्याला जेव्हा पटेल तेव्हा तो तुझ्याजवळ नक्की येईल. नाही कामिनी, असं नाही होणार. त्याच्या मनातला राग सगळं काही सांगतो. कमाल शेखर, मग तू समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. अगं किती समजून घेऊ, समजवल्या तरी गोष्टी त्याला समजत नाहीत. आणि तो माझ्याशी असा वागतो याहीपेक्षा राग मला या गोष्टीचा आहे की तो तुला रिस्पेक्ट देत नाही. अरे पण शेखर, तो तो माझ्याशी नीट वागतोय, नीट बोलतोय. हो, काय बोलतो ग? हेच ऑफिसची कामं, क्लायंट्स बरोबरचं डील आणि ही ऑफिस मधलेच. हेच तर सांगतोय मी तुला. तो तुझ्याशी फक्त एक प्रोफेशनल रिलेशनशिप ठेवतोय. तू त्याच्या बापा करता काय केलंयस याची कदर नाहीये त्याला. It's okay. साहेब, अरे वा वा, काय योगायोग आहे बघा. आम्ही आता घड्याळ पाहिलं आणि मनामध्ये विचार आला की तुम्ही अजून कशा काय आला नाही चहा नाश्ता वगैरे घेऊन, आणि तुम्ही हजर. दिलेली वेळ आणि शब्द कसा पाळावा हे कोणाला शिकायचं असेल जगात तर त्यांनी तुमच्याकडून शिकावं. विशेष करून राजकारणामध्ये वावरणाऱ्याने तर अगदी जरूर शिकावं. पुरे पुरे कौतुक करायला लागलात की थांबायचंच माहिती नाही तुम्हाला. आणि तुम्ही आता वागतात असं तर आम्ही तरी काय करणार. बरं, नाश्त्याची वेळ झाली आहे ना, गरम गरम शिरा खाऊन घ्या. हो, एक मिनिट पाणी द्या आधी. हो, एक विचारायचं होतं. हा मग विचारा ना. आम्ही तुम्हाला कधी नाही म्हटलंय का? नाही, तसं नाही. मग? मी खूप विचार केला त्या गोष्टीचा, पण मला काही उपाय सुचत नाही. काय झालं? काल मंजिरी आली होती. बरी आहे आता, म्हणजे सावरली आहे खूपच. ती व्यवस्थित बोलली हो, पण मलाच खूप अस्वस्थ वाटलं. म्हणजे तिला पाहिलं आणि अख्खं लग्न, तो प्रसंग सगळं डोळ्यासमोर आलं. मनात सारखं येत होतं की माझी जर ही अवस्था असेल तर त्या बिचाऱ्या पोरीचं काय होत असेल. तसं तिने काही दर्शवलं तिच्या बोलण्यामध्ये? नाही हो, म्हणजे तिला काही वाटत असलं तरी दाखवणार आहे का ती? ते पोरीच्या मनाचं मोठेपण आहे. ते तर आहेच, पण आपली सतसत विवेकबुद्धी आपल्याला टोचत राहते, त्याचं काय? म्हणजे मला माहितीये त्यावेळेला आपल्याला जे योग्य वाटलं ते आपण केलं, पण तरी मनात येतं की पृथ्वी आणि मंजिरीचं लग्न ठरवण्यात आपण घाई नाही ना केली. तिला पाहिलं की खूप अपराधी वाटतं. तिच्याशी काय बोलावं, कसं बोलावं तेच कळत नाही.
एक सांगू का? म्हणजे सांगतोच. तुम्ही आता हे जे विचार आहेत ना, हे मनातून जरा दूर करण्याचा प्रयत्न करा. आम्हाला कल्पना आहे की हे सोपं नाही, अवघडच आहे. परंतु काय होतं ते सांग. अशा तऱ्हेच्या या नात्यांमधल्या चांगल्या वाईट ज्या घडणाऱ्या गोष्टी असतात त्याच्या आठवणीमध्ये माणूस फसत जातो. तो फसतो तो असा की फासामध्ये अडकल्यासारखा फसतो. म्हणून अडकायचं नाही. असं अडकलं की पुढे जाता येत नाही. ती मुलगी खूप चांगली आहे, पण तिच्या संदर्भातल्या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या त्रासदायक आहेत. तेव्हा त्या आठवणी बाजूला करायच्या मनात. एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे की ती मुलगी सावरलेली आहे. पृथ्वीच्या बरोबर कामाला सुरुवात केलेली आहे तिने. स्वतःला तिने चांगल्या पद्धतीने गुंतवून घेतलेलं आहे. नातं जे आहे ते आता नव्याने सुरू करा. म्हणजे काय होईल की तिच्या बरोबर बोलताना या आठवणींना बाजूला काढले नाहीत तर होणारा जो संवाद आहे तो चांगला होणार नाही. म्हणूनच हे विसरून जायचं, म्हणजे सुसंवाद निर्माण होईल. मी प्रयत्न करेन. नाही, आणि तुम्हाला त्यात यश मिळेल आमची खात्री आहे. कारण कोणाशीही कसं जमवून घ्यावं, जुळवून घ्यावं हे आमच्यापेक्षा तुम्हाला चांगल्या रीतीने कळतं. आम्हाला माहिती आहे. आता खरंच कौतुक पुरे. तुमची कामं बाजूला राहतील कौतुक सोहळ्यात. येते. माझ्या मते हे प्रोजेक्ट जर आपण नीट वर्कआउट केलं तर आपल्याला कामगारांच्या एक्स्ट्रा शिफ्ट्स लावायला लागतील. आणि त्या शिफ्ट जर आपण लावल्या नाहीत तर आपण घेतलेली ऑर्डर वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. आणि याचा रिझल्ट असेल आपल्या कंपनीला लॉस. पण एक्स्ट्रा शिफ्टची गरज आहे का? 100%. गेल्या 2 महिन्यांपासून कंपनीकडे नीटचं लक्ष दिलं गेलेलं नाही. हा, त्याच्या मागची कारणं सुद्धा तेवढीच जेन्युइन होती, पण त्यावर आता विचार करून उपयोगाचं नाही. आपल्या कंपनीला खूप लॉस सहन करावा लागलाय. त्यातूनच आपण जे लोन घेतलंय म्हणजे मशिनरीजसाठी, डेव्हलपमेंटसाठी, त्याचा EMI सुद्धा आपण भरू शकलेलो नाही. त्यामुळे कामगारांच्या एक्स्ट्रा शिफ्ट्स लावणं हाच यावरचा एकमेव उपाय आहे. तुझं बरोबर आहे सागर, पण हे करणार कोण? आय मीन कामगारांशी बोलणार कोण? हे करणं सोपं नाहीये. तारेवरची कसरत आहे. कसं आहे की सगळे वर्कर्सनी अग्री केलं पाहिजे. त्यापैकी एकानेही डिसअग्री केलं तर हे होऊ शकत नाही. इट्स अ सायकोलॉजिकल गेम. कोण करणार आहे? कोण करणार आहे? मंजिरी करेल ना? हो, ती बोलेल कामगारांची. एनिवेज अंजली जे करत होती ते मंजिरीला करावंच लागणार आहे. 1 मिनिट. मला मान्य आहे की मंजिरी हुशार आहे, ती एक चांगली समाजसेविका आहे. तरी पण ती नवीन आहे. तिचा कामगारांवरती तसा होल्ड नाहीये जसा अंजलीचा होता. त्यामुळे तिच्या एकटीवरती ही जबाबदारी टाकणं मला तरी योग्य वाटत नाही. आफ्टर हे जे डिसिजन आहे ते आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचे. मग आता याच्यावर दुसरं ऑप्शन काय आहे. आपण
अंजलीला परत बोलवायचं का? हा कोणाचा नंबर आहे? हॅलो, अंजलीचा आहे का? हो बोलते. आपण कोण? तुकाराम तुकाराम. भाईजाचा दादला. हा, तुकाराम काका. तुम्ही आणि इथे शहरात? जरा काम होतं तुमच्याकडे. परत झालं. मला खरंच विश्वास बसत नाहीये की तुम्ही इथे आलात. बरं, आहात कुठे तुम्ही आणि तुम्ही आलात कसे? अहो ते मीच घेऊन आलो तर. कोण बोलते? मी हर्षवर्धन इनामदार. अच्छा काका, तुम्ही या लोकांना इथे कसं आणलं? ते मला कुठं भेटलंय जास्त महत्वाचं नाही, त्याने तुम्हाला भेटणं म्हणजे तुला भेटणं जास्त महत्वाचं आहे. मीही त्यांना भेटायला तितकीच आतुर आहे. हो ना, मग सांग ना कुठं घेऊन येऊ? इथे घरी आणा ना त्यांना. पाहुणे आहेत ते आपले. नाही मी घरी नाही म्हणजे तू नंतर त्यांना सवडीनं बोलावं, पण सध्या आपण बाहेर कुठेतरी भेटूया. चालेल? ठीक आहे. मग सांगा कुठे यायचं? मी सांगतो ना फक्त. ओके, मग आता लवकर ये, वाट बघतोय आम्ही. हो हो काका, लगेच पोहोचते. क्या बात. ओके, तो मजा येईल. म्हणजे तुमची भेट होईल है ना? क्या जाने क्या मजा आएगा.